मित्रांनो, इथून गोवा फक्त 63 किलोमीटरवर आहे. हो मित्रांनो, इथून गोवा फक्त 63 किलोमीटरवर आहे आणि जिकडे आपण चाललो आहे तिथून फक्त 60 किलोमीटर. पूर्वीसुद्धा हा एक मार्ग होता कोकणात जाण्यासाठी. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये बोललो की ह्या जागेचा संबंध आहे श्री स्वामी समर्थ यांच्याशी. हो मित्रांनो, त्यांचे परम शिष्य असणारे त्यांच्याबद्दल ही गोष्ट आहे. ते सुद्धा खानापूर इथे जात होते. अक्कलकोटवरून जाताना त्यांचा थेट संबंध आला ह्या जागेशी आणि पुढे खूप काय घडलं आणि त्यांच्याकडे दिव्य असे 5 पादुका होते आणि ते 5 पादुका ह्याच ठिकाणावर आहे. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आज आपण व्हिजिट करत आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यामधल्या श्री क्षेत्र श्रीपादवाडी इथे. आज आपण तिथे व्हिजिट करणार आहोत, तेही चालत. आणि आता सुद्धा 6 किलोमीटर चालत जाणार आहे. ॲक्च्युली ह्याला माझं वेडे पण म्हणा किंवा काही म्हणा. वेडे लोक फक्त व्हिडिओ बघतात, पण शहाणे लोक व्हिडिओला लाईक करतात, कमेंट करतात आणि शेअर करतात आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करतात आणि व्हिडिओ पूर्ण बघतात. सो मित्रांनो, चला व्हिडिओ सुरू करूया. आणि आता आपण आलोय थेट जंगलात. सध्या मी उभा आहे महाराष्ट्रातल्या एका प्राचीन मंदिरासमोर. हे बघा, नवे प्रोजेक्ट्स. तर मित्रांनो, मी आहे तुमचा भाटक्या सीड आणि तुम्ही पाहत आहात माझा व्लॉग ट्रॅव्हल लाईफ फक्त आपल्या भाटक्या सीड सोबत. सबस्क्राईब करा दोस्तांनो, चांग भलं. सो नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड या चॅनलवरती मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपला प्रवास सुरू झालेला आहे. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती 6 किलोमीटर आपल्याला आता चालत जायचं आहे आणि खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत. तुम्ही पाहू शकता आता. आणि 6 किलोमीटरचा अंतर खरंच भारी होता. दत्त जयंती होती ॲक्च्युली आणि मी गावी आलेलो. सो मला असं वाटलं की यापेक्षा भारी मोका कोणता नाही आहे. आणि मी आपला चालू झालो आहे चालायला. हा आपला राज्यमार्ग क्रमांक 31 ह्यावरनं मी चालत चाललो आहे आणि पुढे आता आपल्याला बऱ्याच गोष्टी अनुभवायला भेटतील. मित्रांनो, खरं सांगू तुम्हाला, मुंबईतील दगदगीच्या आयुष्यामधून गावी गेल्यानंतर असं निसर्गामध्ये चालण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आता तुम्ही समोर पाहू शकता, हेरे म्हणून एक गाव आहे जे 5 किलोमीटरवर अंतरावरती आहे ह्या माइलस्टोनपासून. आता आपण पुढे चालत चाललो आहे. आपला प्रवास चालूच आहे आणि पुढे आपल्याला 2 रस्ते जातात. एक रस्ता जातो गोवाच्या दिशेने, जसं आपण पाहिलेलं होतं सुरुवातीला 63 किलोमीटरवरती गोवा होतं. आणि एक रस्ता जो आहे तो आतमध्ये जातो आहे श्रीपादवाडीला. इथे टोटल 2-3 गावं आहेत. त्यातील एक कोळिंद्रे म्हणून गाव येतं आणि दुसरं म्हणजे श्रीपादवाडी. आता ह्या रस्त्यातून तुम्हाला सरळ हा गोवाला जातो. इथे न वळता तुम्ही ह्या बाजूला बघू शकता, इथे श्रीपादवाडी म्हणून लिहिलेलं आहे. या बाजूने आपल्याला आता आपला प्रवास सुरू करायचा आहे. सो मित्रांनो, असंच आपण आता चालत 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 चलते चलते कट जाय रस्ते असं करत करत पोचलो आहे कोळिंद्रे गावात. कोळिंद्रे गावात आल्यानंतर एक लक्षवेधी असं मला मंदिर दिसलं. ते आपल्या शंभू महादेवाचं. तुम्ही याचं स्ट्रक्चर पाहू शकता. शिवलिंगाचा आकार दिलेला आहे आणि मंदिर खरंच भारी वाटतं आहे. पुढे गावातून चालत होतो तेव्हा बऱ्याच गोष्टी इथे मला दिसत होत्या. एक वाडासुद्धा दिसला मला, जो खूपच जुना वाटतो आहे. कमीत कमी 100-150 वर्ष तरी जुना असेल. नंतर मला कळलं ह्या वाड्यामध्ये सध्या फक्त धान्याचे कोठार म्हणून वापरला जातो आणि इथे राशनसुद्धा भेटतं. पुढे आल्यानंतर एक छोटासा ओढा लागतो आपल्याला आणि पाणी पिण्यायोग्य तर आहे, कारण झरा असल्यामुळे पाणी पिऊ शकता तुम्ही ॲज पर युअर रिस्क. मी जास्त काय बोलणार नाही. सो आता पुढे जाऊया. जो खळखळणारा पाण्याचा आवाज आहे तो खूपच भारी आहे. आता पुढे चाललो आहे आपण. ते चालता चालता आहे ना, माझं सहज लक्ष गेलं. सहज लक्ष गेलं. जवळजवळ 4 किलोमीटरचं अंतर मी पार केलं आहे. किलोमीटर अंतर पार केल्यानंतर सहज मला एक कळस दिसला. हो, पण तो क्लिअर दिसत नव्हता. त्यामुळे मी थोडंसं अजून पुढे चालत गेलो आणि नंतर मी जे काय पाहिलं सांगतो या.
ते जे आहे ना ते चंदगड. जरा पुढे चालतोय तोपर्यंत मला दिसले तात्या. अरे तात्या, तुझी खरंच विल पॉवर लय भारी आहे. एवढी स्कूटीचा जीव घेतोयस वय. केवढं बांधून चाललंय आणि ते पण सटकायला लागले पेंड्या. तर मित्रांनो, आता आपण थोड्या वेळातच पोचू श्रीपादवाडीमध्ये. ऊन होतं, थोडासा गारवासुद्धा होता, पण दत्त नामाचा गोडवासुद्धा होता. सो आता फायनली आता आपण पोचलो आहे श्रीपादवाडीमध्ये. मित्रांनो, हीच ती पवित्र भूमी, पूर्वी ओळखली जाणारी पिसाचवाडी आणि आजची श्रीपादवाडी. इथेच साधारण 1880च्या दशकात श्री दत्तगिरी महाराजांनी स्वहस्ते पादुकांची स्थापना केली. राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री दत्तगिरी महाराजांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आज मी स्वतः अनुभवण्यासाठी चालत आहे. हा प्रवास केवळ अंतराचा नाही, तर श्रद्धेचा आणि आत्मिक शांततेचा आहे. श्री दत्तगिरी महाराज हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे परम शिष्य होते. सुमारे 12 वर्षे स्वामींचा सहवास त्यांना लाभला होता. साधनेच्या अपेक्षित सामर्थ्य प्राप्त झाल्यावर स्वामींनी स्वतः महाराजांना दीक्षा दिली आणि पुढील योगी कार्यासाठी परवानगी दिली. याच वेळी स्वामींनी महाराजांकडे श्रीपादांच्या पादुका जबाबदारीपूर्वक सोपवल्या. या ठिकाणी औदुंबराच्या मुळाशी असलेली स्वयंभू पादुका, माळी गावातील आणि भोगोली गावातील आणि हेरे गावातील पवित्र पादुका सर्व एकत्र करून या दत्तस्थानाचं मंदिर साकार झालं. मित्रांनो, ही इतर जी गावं आहेत ही आजूबाजूच्या क्षेत्रातीलच आहेत. आज या मंदिरात एकूण 5 पादुका विराजमान आहेत. जवळच वाहणारी ताम्रपर्णी नदी आणि परिसरात पसरलेली दिव्यता मनाला विलक्षण शांतता देते. इथे रोज षोडोपचार पूजा केली जाते, आरतीसुद्धा होते. दर गुरुवारी संध्याकाळी भजन, सेवा आणि पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. इतर सणसुद्धा साजरे होतात. आज मी आलो आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने आणि आल्यानंतर खरंच खूप भारी वाटलं. हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला. चंदगड ते श्रीपादवाडीचा हा 6 किलोमीटरचा पायी प्रवास खऱ्या अर्थाने आत्म्याला स्पर्श करून गेला. मित्रांनो, नक्की या आणि बोला श्री गुरुदेव दत्त. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, इकडे आल्यानंतर खरंच खूप भारी वाटलं आहे. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भला. परतीचा प्रवास तर सुरू झाला, पण आता परतीच्या प्रवासाला सुद्धा 6 किलोमीटर मला चालत जायचं आहे. हो मित्रांनो, चालणं तर होत राहील आणि मी जाईन. पण मित्रांनो, आता तुम्हाला सांगू इच्छितो, पुढील व्हिडिओ हा असणार आहे चंदगड तालुक्यातील किंवा चंदगड गावातील ग्रामदेवत असलेल्या श्री रवळनाथ देवाचा. रवळनाथ देव हे चंदगड तालुक्याचे आणि इतर 84 गावाचे ग्रामदेवत आहेत. याबद्दल आपण जाणून घेऊच. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांग भला.